शिवसेनेचं महाअधिवेशन गेली 2 दिवस झाले, काल आणि आज कोल्हापूर पुण्यभूमीमध्ये महालक्ष्मी अंबाबाई मातेच्या पुण्यभूमीमध्ये सुरू आहे। कालच्या पहिल्या दिवसाचं कामकाज जे काही विषयपत्रिकेवरती होतं ते विषयपत्रिकेप्रमाणे पार पडलेलं आहे। कालच्या पहिल्या दिवसामध्ये विविध प्रकारचे ठराव अधिवेशनामध्ये करण्यात आले, ज्याच्यामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या अभिनंदनाचा ठराव, त्याचबरोबर केंद्रीय सहकार मंत्री माननीय अमित शाह साहेबांनी घेतलेल्या सहकारातल्या चांगल्या कल्याणकारी योजनांच्या बाबतीत आणि विशेषतः 370 कलम जे होतं त्या संदर्भातली जी भूमिका केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतली त्याबद्दल माननीय अमित शाह साहेबांचं अभिनंदन करणारा ठराव, त्याचबरोबर मिशन 48 म्हणजे मिशन 48 येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी आणि ते सुद्धा महायुती आमची जी आहे भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि माननीय अजितदादांच्या नेतृत्वाखालची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि इतर जे 9 सहयोगी आमचे मित्र पक्ष आहेत त्या सगळ्यांना बरोबर घेऊन महायुती सर्वच्या सर्व 48 जागा आपण लढवणार आहे आणि त्यापैकी किमान 45 जागा या महायुतीच्या निवडून आणण्याचा संकल्प सुद्धा या ठिकाणी कालच्या महाअधिवेशनामध्ये या ठिकाणी करण्यात आला। त्याचबरोबर पक्ष संघटनेमध्ये जे मुख्य नेते आहेत शिवसेनेचे माननीय एकनाथजी शिंदे साहेब, पक्ष संघटनेतले सर्व निर्णय निवडणुकीच्या बाबतीतले घेण्याचे अधिकार हे माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांना देण्याचा एकमुखी निर्णय ठराव, सर्वानुमते ठराव कालच्या महाअधिवेशनामध्ये पारित झाला। त्याचबरोबर वेगवेगळ्या वक्त्यांनी सुद्धा कालच्या महाअधिवेशनामध्ये आपली मनोगत व्यक्त केलं। आजच्या दुसऱ्या दिवशीच्या सत्रामध्ये सकाळपासून विविध प्रकारचे जे विषय दिले होते, माता माननीय केसरकर साहेबांनी मुंबई आणि मुंबई शहरामध्ये या बाबतीत स्वच्छता मोहीम असेल, पर्यावरणाचे विषय असतील याच्या बाबतीतलं मार्गदर्शन केलं। त्याचबरोबर जे तज्ज्ञ लोक आहेत की ज्यांनी आपल्याला आत्ताच्या युगामध्ये सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, हे फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअप ही जी आधुनिक साधनं आहेत त्याचा पक्ष कार्यासाठी कसा वापर करायचा, कसा प्रभावीपणे त्याचा परिणाम करायचा याच्या बाबतीतलं सुद्धा मार्गदर्शन केलं। नेहमी आम्हाला यापूर्वी सुद्धा मार्गदर्शन करणारे आमचे ज्येष्ठ नेते माननीय गजाभाऊ कुलकर्णी, गजाभाऊ कीर्तीकर यांनी सुद्धा जसं आम्हाला यापूर्वी ते मार्गदर्शन अगदी बूथ लेवलवरचं मार्गदर्शन निवडणुकीचं कसं असावं त्याचं सुद्धा विस्तृत मार्गदर्शन माननीय गजानन कीर्तीकर भाऊंनी सुद्धा आज या ठिकाणी केलं। म्हणजे आपली बूथची यादी, गटप्रमुखांची यादी, शाखाप्रमुखांची यादी, विभाग प्रमुखांची यादी, त्याच्यावरती असलेले गटप्रमुख, आता नव्यानं माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी केलेली शिवदूत संकल्पना, या सगळ्या बाबतीत अत्याधुनिक कशा पद्धतीनं ती अपडेट आपल्याकडे असली पाहिजे। प्रत्येक बूथवरचा शिवदूत, प्रत्येक बूथवरचा आपला बूथवरचा शिवसैनिक यांच्याशी तात्काळ कसा संपर्क करायचा, निवडणुकीचं मॅनेजमेंट कसं करायचं याच्या बाबतीतलं सुद्धा जे दीर्घ अनुभव माननीय गजानन कीर्तीकर भाऊंचा आहे त्यावरचं सुद्धा त्यांनी मार्गदर्शन केलं। आता अजून काही ठराव जे बाकी आहेत ते ठराव आत्ताच्या सत्रामध्ये घेतले जातील आणि या अधिवेशनाचं समारोपाचं भाषण हे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब थोड्या वेळानंतर या ठिकाणी करतील आणि सायंकाळी 5 वाजता या अधिवेशनाची सांगता ही या प्रचंड जाहीर सभेनं, गांधी मैदानावर होणाऱ्या जाहीर सभेनं या अधिवेशनाची सांगता होणार आहे। एकूणच हे महाअधिवेशन अत्यंत यशस्वी आतापर्यंत पार पडलेलं आहे। सर्व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, उपतालुका प्रमुख, शाखा प्रमुख, इथपर्यंतचे सगळे निमंत्रित पदाधिकारी पूर्ण संख्येनं महाराष्ट्रभरातून सगळे पदाधिकारी उत्साहानं या शिबिरामध्ये सहभागी झालेले आहेत। स्थानिक कोल्हापूरचे सगळे लोकप्रतिनिधी आणि शिवसेना पक्षाचं मध्यवर्ती कार्यालय यांच्या माध्यमातून इथं जी चांगल्यातली चांगली व्यवस्था सर्व पदाधिकाऱ्यांची, शिवसैनिकांची करण्याचा प्रयत्न शिवसेना पक्षाकडनं आणि विशेषतः इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींकडनं केलेला आहे। माध्यमांनी सुद्धा आतापर्यंत चांगलं सहकार्य या अधिवेशनासाठी केलंय। असंच आपलं सहकार्य आमच्या पक्षाच्या कार्यामध्ये मिळावं एवढीच आपल्या सगळ्यांना विनंती आहे। धन्यवाद। प्रश्न असतील तर विचारा।
महाअधिवेशनामध्ये जागा वाटप होत नसतं. जागा वाटप करायसाठी मी काय मगाशी सांगितलं, शिवसेनेचे अधिकार आम्ही सर्व माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांना दिलेले आहेत. त्यामुळं माननीय शिंदे साहेब त्याच्यावरती निर्णय घेतील. पण जेव्हा केव्हा मी म्हटलं तसं महायुतीतले 3 प्रमुख पक्ष आणि सहयोगी मित्र पक्ष हे जेव्हा केव्हा एकत्र बसतील तेव्हा त्या सगळ्यांचे प्रमुख नेते हे विभागवार चर्चा करतील. आता जेवढ्या जागा आहेत प्रत्येक पक्षाकडं त्या जागांच्या बाबतीतली चर्चा होईल. ज्या जागा आता महायुतीकडे नाहीत परंतु महाविकास आघाडीकडे आहेत त्या जागा, कुठली जागा कुणी लढवायची याच्यावर विभागवार चर्चा हे तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते आपापल्या नेत्यांच्या बरोबर करतील. अंतिम निर्णय हे तिघजण घेतील. आपण आता बघाल 5 किंवा 6 ठराव काल या ठिकाणी आपण संमत केले. आज सुद्धा काही 1-2 ठराव माननीय मुख्यमंत्री आणि मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्या भाषणापूर्वी येण्याची शक्यता आहे. त्यामुळं आपण आता अधिवेशनामध्ये सगळेजण बघताच आहात. काही चांगले राज्याच्या हिताच्या दृष्टीनं, राज्याच्या विकासाच्या दृष्टीनं किंवा एकूणच राज्यामध्ये जी काही महत्त्वाचे विषय आहेत त्या बाबतीतले अजूनही काही ठराव माननीय मुख्य नेत्यांच्या भाषणाच्या अगोदर येण्याची शक्यता आहे. नाही, हे बघा, एका वेगळ्या पार्श्वभूमीवरती 1.5-2 वर्षापूर्वी माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचं हे सरकार स्थापन झालं. आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. मला खरं आमच्या महाअधिवेशन चालू असताना कुठलं राजकीय भाष्य करायचं नाही, पण साहेब मुख्यमंत्री झाल्याच्या दुसऱ्या दिवशीपासून ज्यांना हे आवडलं नाही ती मंडळी सांगत होती हे सरकार पडणार, हे 2 महिन्याचे मुख्यमंत्री आहेत, 6 महिन्याचे मुख्यमंत्री आहेत, 1 वर्षाचे मुख्यमंत्री आहेत, उद्या जाणार, काल जाणार, परवा जाणार, हे सगळं सांगणारी काही मंडळी सकाळचा 10चा भोंगा वाजत होता. पण त्यांनी 2.25 वर्ष बघितलं. उलट आमचं सरकार आलं त्या दिवशीचे संख्याबळ, दुसऱ्या दिवशीचं संख्याबळ, दुसऱ्या महिन्यातलं संख्याबळ, 6व्या महिन्यातलं संख्याबळ आणि 1.5-2 वर्ष पूर्ण होताना आता जवळपास 200 पेक्षा जास्त 214-215 जागांचं संख्याबळ ह्या सरकारकडे वाढत गेलेलं आहे. त्यामुळं ज्यांना हे बघवत नाही ते अशी टीका करतात. आणि आम्ही हे बघा, माननीय मुख्यमंत्री आणि मुख्य नेत्यांचं म्हणणं एकच आहे की आपला शाखा प्रमुख सुद्धा राज्याचा मुख्यमंत्री काय करतो, राज्याचं सरकार काय निर्णय घेतं याच्या बाबतीत अपडेट हा आपला शाखा प्रमुख पर्यंत असला पाहिजे. आणि म्हणून आज आपण सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना 1.5-2 वर्षातला लेखाजोखा, आम्ही कोणाच्या प्रश्नाची उत्तरं दिलेली नाहीत. आम्ही शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे काम केलं ना ते काम लेखी स्वरूपात बुकलेट म्हणून आम्ही आमच्या शाखा प्रमुखापर्यंतच्या शिवसैनिकापर्यंत देण्यासाठी जे आम्ही आजपर्यंत केलं ते फक्त पुस्तकात उतरवलेलं आहे. आम्हाला कोणाच्या प्रश्नांची उत्तरं देण्याची गरज नाही. ज्यांना टीका करायची असेल, ज्यांना अवहेलना करायची आमची असेल त्यांना करू द्या. आम्हाला पहिल्या दिवशी शिंदे साहेबांनी सांगितले त्यांच्या प्रत्येक टीकेला आपण चांगल्या कामानं उत्तर देऊया. त्यामुळे हे उत्तर, हे चांगल्या कामाची पावती आम्ही पुस्तकातनं दाखवलेली आहे. आपण 45 जागांच्या निवडणुकांसंदर्भात शपथ घेतली की मोदींना 3ऱ्या वेळी पंतप्रधान केलं जाणार आहे. यावर संजय राऊतांनी टीका केलेली आहे की आमच्याकडे असेल तरी चाटुगिरी करायची वेळ आली नसल्याचं ते म्हणतायत. या अधिवेशनात शिवसेना भाजपची चाटुगिरी करते असं संजय राऊतांच्या प्रश्नावर आता आम्ही मागं सुद्धा म्हणलेलं, आम्ही त्यांना फारसं गांभीर्याने घेत नाही. बालवाडीला जाणारं पोरगं सुद्धा संजय राऊतांच्या वक्तव्यावर कधी तिकडे बघत नाही. आता त्यांना दुसरं काम नाही बघा काय. आता कसं आहे, हे एवढं महाअधिवेशन त्यांना कधी घेता आलं नाही हो. साहेब मोठे असताना व्हायचं. मोठे साहेब गेल्यानंतर, माननीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब गेल्यानंतर सांगावं संजय राऊतांनी एवढं डीप अधिवेशन कधी घेतलं. सामान्य शिवसेनेला का शिवसैनिकाला महाअधिवेशनाच्या व्यासपीठावर जाऊन कधी बोलायला मिळालं संजय राऊतांच्या आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या काळात. हे शिंदे साहेबांनी केलं. काल शिंदे साहेब काय म्हटले, मी शिवसैनिक आहे, मी कार्यकर्ता म्हणून लोकांच्या समोर बसणार आणि अधिवेशनामध्ये सहभागी होणार. हे सामान्य शिवसैनिकाचं महाअधिवेशन आहे. ज्या राऊतांना त्यांच्या काळात असलं कधी घेता आलं नाही. आणि माननीय पंतप्रधान मोदी साहेबांचं नेतृत्व हे देशानं स्वीकारले. आज पहिल्या 5 मध्ये
आपली अर्थव्यवस्था आणण्याचं काम मोदी साहेबांनी केलं. कितीतरी योजना अशा आहेत की ज्याच्यामुळं देश आज या ठिकाणी पुढे चाललाय. ज्वलंत हिंदुत्व, राम मंदिर, 370 कलम हटवणे, ह्या 3 तलाक, हे जे महत्वाचे निर्णय माननीय मोदी साहेबांच्या काळात झाले, त्यामुळं जागतिक मान्यता प्राप्त असणारं मोदी साहेबांचं नेतृत्व आहे. जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हटलंच पाहिजे. चांगलं असणाऱ्याला सुद्धा वाईट म्हणायचं ही संजय राऊताची सवय असू शकते. संजय राऊतांना त्यांचा लकलाभ होऊ द्या. आम्ही निश्चितपणे जे ज्वलंत हिंदुत्वाचे विचार वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे घेऊन पुढे चाललेले आहेत, त्यांचा उदो आणि त्यांच्या पाठीमागं आम्ही उभं राहणारच आहे. राऊतांना म्हणाव, तुम्ही देशामध्ये भारतात राहता, तुमचा कायद्यावर विश्वास आहे ना, तुमचा संविधानावर विश्वास आहे ना, तुम्ही खासदार म्हणून निवडून आला, भले आमच्या मतावर आला, म्हणजे आता आम्ही 10 वेळा सांगतोय की आम्ही मतं दिली म्हणून राऊत तुम्हाला राज्यसभेत दिसत आहेत. आता म्हणावं राजीनामा द्या आणि उभं राहावं बरं. परत राहिलं समजा तुम्हाला संसदेमध्ये खासदार झाला आमच्या मतावर, तुम्ही संविधानाची शपथ घेतली ना राऊतांनी, संविधानाला साक्षी मानूनच खासदार झाले ना, मग संविधानावर तरी विश्वास आहे का नाही? शिवसेना असली का नकली ठरवायचा अधिकार संविधानानं केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलाय. निवडणूक आयोगानं 78 पानी जजमेंट लिहिलं, निकालपत्र लिहिलं, त्याला पुष्टी दिली की कशासाठी शिवसेना ही शिंदे साहेबांच्याकडे दिली, शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह आम्हाला दिलं. या उपर तुम्ही कोर्टात जायचा प्रयत्न केला, कोर्टानं पण दखल घेतली नाही. म्हणजे तुमचा कायद्यावर विश्वास नाही, तुमचा घटनेवर विश्वास नाही, तुमचा संविधानावर विश्वास नाही. संजय राऊत म्हणेल ती पूर्व दिशा असं त्यांचं म्हणणं असतं. त्यामुळे त्यांना काय म्हणायचे ते म्हणू द्या. आम्ही कायद्यानं चालणारी माणसं आहोत, आम्ही घटनेवर विश्वास ठेवून चालणारी माणसं आहोत. आम्हाला घटनेनं कायद्यानं शिवसेना असली शिवसेना आमची आहे याच्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे. ओके. असं अजून मी सांगतो आपल्याला, अजून अधिवेशनाचं एक सत्र हे बाकी आहे, चालू आहे. मी मगाशी काय म्हटलं, काही ठराव येण्याची शक्यता आहे. आणि तरी सुद्धा समारोपापूर्वी किंवा समारोपाचं भाषण जे या सगळ्या महाअधिवेशनाचा सारांश असणार आहे तो माननीय मुख्यमंत्र्यांचं भाषण असणार आहे. आणि दुष्काळाच्या उपाययोजना, शेतकऱ्यांचे प्रश्न या बाबतीत माननीय मुख्यमंत्री, मुख्य नेते हे त्यांच्या भाषणामध्ये त्या सगळ्या गोष्टींवरती चर्चा करतील, त्या सगळ्या गोष्टींचा उहापोह करतील. शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणारी ही शिवसेना नाही. आपल्या माहितीकरता सांगतो, पाठीमागच्या सरकारनं जेवढी मदत दिली नाही त्याच्यापेक्षा जादा मदत या 1.5-2 वर्षात शेतकऱ्यासाठी महायुतीच्या सरकारनं दिलेले आहे. कंपॅरेटिव्ह आकडेवारीसह केव्हाही त्या बाबतीतली ओपन डिबेट करण्याची राज्य सरकारचं मंत्री म्हणून माझी तयारी आहे. आज ती आकडेवारी जरी माझ्याकडे नसली तरी केव्हाही आपण सांगा, त्यांच्यापेक्षा, त्यांच्या सरकारपेक्षा जादाच मदत आणि जादा शेतकऱ्यांना मदत ही महायुतीच्या सरकारने दिलेली आहे. हे सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी उभं आहे, शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलं जाणार नाही. आता राहिला प्रश्न दुष्काळाचा, याच्या पाठीमागच्याच कॅबिनेटमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सगळ्या पालकमंत्र्यांना आदेश दिलेले आहेत की जिल्हा नियोजन मधला ठराविक निधी टंचाईचं पिण्याचं पाणी द्यायसाठी आणि इतर ज्या काही तात्पुरत्या नळ योजना करायच्या आहेत, टँकर पाणी पुरवठा करायचा आहे, याच्यासाठी ठराविक निधी प्रत्येक पालकमंत्र्यांनी राखून ठेवा. आणि तो निधी अपुरा पडत असेल तर तात्काळ शासनाकडे मागणी करा. प्रत्येक पालकमंत्र्याच्या मागणीप्रमाणे दुष्काळाला टँकरनं पाणी पुरवठा करणे आणि तात्पुरत्या नळ योजना करणे किंवा नळ योजना दुरुस्त करून शेती नळाद्वारे घराला पाणी देणे, याला निधी कमी पडणार नाही हे माननीय मुख्यमंत्र्यांनी सगळ्या पालकमंत्र्यांना मागच्याच कॅबिनेटमध्ये सांगितलेलं आहे. नाही, आता मला अधिवेशनात जायचंय, अधिवेशनात जायचंय मला. सरकारला पश्चाताप करायला लोक ठेवावे लागतील असं जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे. 20 तारखेपर्यंत त्यांनी अल्टिमेटम दिलं. लोक ठेवायला लागतील, पश्चाताप करण्यासाठी लोक ठेवावे लागतील. म्हणजे मला समजलंच नाही त्यांच्या बोलण्याचं. नाही, खरंच सांगतो, मला त्यांच्या बोलण्याचा अर्थच कळाला नाही. म्हणजे असं जर ते म्हणले असते बाबा सरकारवर पश्चाताप करण्याची वेळ येईल
तर एखाद्या आपण समजू शकतो, पण पश्चाताप करायला लोक ठेवायची म्हणजे काय हे मला कळलं नाही. पण तरी सुद्धा माननीय मनोज पाटील जरांगे यांच्याबद्दल आम्हाला सहानुभूती आहे, आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आहे. एवढं मोठं आंदोलन त्यांनी महाराष्ट्रामध्ये उभं केलं, याचं निश्चितपणे म्हणजे त्यांनी उभं केलं मराठा समाजाचं आरक्षण. आता बघा, जेव्हा तुम्ही विजय उत्सव साजरा केला, माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते तुम्ही अध्यादेशाची प्रत स्वीकारली, तुम्ही मान्य केलं की शिंदे साहेबांमुळे हे झालं. आता त्याची अंमलबजावणी करायला साहेब, मी मगाशी म्हटलं तसं घटनेनं, कायद्यानं, विधिमंडळाच्या हिरव्या बुकमध्ये जे नियम दिलेले आहेत, विधिमंडळाच्या नियमानं चालतं की काल अध्यादेश काढला, आज आणला आणि उद्या त्याचा कायदा केला, असं होत नाही ना. याला काही प्रोसिजर आहे आणि ती प्रोसिजर आपण सुरू केलेली आहे. बघा, हे जर करायचं नसतं, 26 तारखेला वोट ऑन अकाउंटसाठी आपलं अधिवेशन 1 आठवड्याचं आहे. आम्हाला 26 तारखेच्या अधिवेशनात पण हा विषय घेता आला असताना, पण माननीय मुख्यमंत्र्यांनी 8 दिवस अगोदर 20 तारखेला एक दुसरं अधिवेशन बोलवलं, मंत्रिमंडळानं निर्णय केला, विधानसभा अध्यक्षांच्या मार्फत आपण राज्यपाल महोदयांना विनंती केली आणि आता आम्हाला 20 तारखेच्या अधिवेशनाचं समन सुद्धा आलेलं आहे. वाट बघितली पाहिजे ना. जरांगे पाटील साहेबांना माझी एकच विनंती आहे, तुमची प्रकृती नाजूक आहे, तुम्ही वेळेवर उपचार घ्या, औषध उपचार करा, आपण तब्येतीची काळजी घ्या. जो शब्द शिंदे साहेबांनी आपल्याला दिलेला आहे की मराठा समाजाचं आरक्षण इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला, विशेषतः ओबीसींच्या सुद्धा समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता कसोटीवर टिकणारं सगळ्या आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं अधिवेशन देण्याचा शब्द माननीय शिंदे साहेबांनी दिलेला आहे. तो शब्द आमचं सरकार 100% पूर्ण करेल. धन्यवाद. धन्यवाद. आपण ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहात. इकडे शिवसेनेचं महाधिवेशन कोल्हापुरात होतं. उद्या आदित्य ठाकरे कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांच्या कोल्हापुरात ठाण्यात शक्ती प्रदर्शन करतात आहे. येऊ. याला म्हणून प्रश्न आहे का ठाणे जिल्ह्याकडे जास्त लक्ष केंद्रित केले. संजय राऊतांचा दौरा झाला, उद्धव ठाकरे दौरा झाला, आदित्य कृष्णाचा दौरा करतात. मागच्या एका 15 दिवसापूर्वीच्या दौऱ्यात उद्धव साहेब आले होते ठाणे जिल्ह्यामध्ये, कल्याण परिसरामध्ये आदित्य साहेब आणि उद्धव साहेब आले होते. तो ना, ऐका ना, पहिल्या दौऱ्याला माणसं किती होती सांगा ना. मी पालकमंत्री आहे, माझ्याकडे तिथली सगळी आकडेवारी आहे. मी सांगतो 170 माणसं एका ठिकाणी होती, काहीतरी 300-350 माणसं एका ठिकाणी होती आणि अगदी दुसरी एक ठिकाणी जरा जास्त माणसं जमा केली, 500-550 माणसं. म्हणजे ज्यांनी राज्याचं नेतृत्व केलं ते स्वतःला आता पक्षप्रमुख समजतात, युवराज त्यांच्या बरोबर असतात, 200, 400, 300 माणसं फक्त. मग येऊ दे ना, रोज येऊ दे. त्यांना तेच वाटतंय की रोज आल्यानंतर संख्या वाढेल, त्यांनी जास्त वेळा ठाणे जिल्ह्यात यावं, दिवसेंदिवस संख्या त्यांच्याजवळ येणाऱ्यांची कमी झालेली त्यांना अनुभव मिळेल, त्यांनी जरूर ठाणे जिल्ह्यात यावं. ठाणे जिल्हा हा शिंदे साहेबांचं नेतृत्व मानणारा जिल्हा आहे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचं नेतृत्व मानणारा जिल्हा आहे आणि मी त्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जबाबदारीने सांगतो, माननीय उद्धव ठाकरे साहेब, माननीय आदित्यजी किंवा आणखीन कुणी मुक्कामी जरी येऊन ठाण्यामध्ये राहिले तरी शिंदे साहेबांच्या नेतृत्वातला बाल सुद्धा बाका करू शकणार नाहीत. धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.